अंगणवाडी सेविका व मदतनीस ताईंसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे, कारण सुट्टीचे वेळापत्रक आले आहे. 2026 नवीन वर्ष सुरू झाल्यानंतर इथे 1 तारखेला जे वेळापत्रक आलेलं आहे, ज्यामध्ये एकूण सुट्ट्या किती असणार आहे, एकूण किती दिवस तुम्हाला कामकाज करावं लागणार आहे, ही सगळी माहिती डिटेलमध्ये दिलेलं आहे. तर हे वेळापत्रक आपण 2 मिनिटांत समजून घेऊया, कारण अंगणवाडी सेविका व मदतनीस ताईंसाठी हे पूर्ण वेळापत्रक देण्यात आलेले आहे, ज्यामध्ये 300 दिवस तुम्हाला मुलांना पोषक आहार वाटप करावं लागणार आहे. उन्हाळी सुट्टी काय असणार आहे, दिवाळी सुट्टी काय असणार आहे, ही सगळी डिटेल्स या वेळापत्रकामध्ये दिलेलं आहे. नवीन वेळापत्रक असल्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, कारण पूर्ण वेळापत्रक पूर्ण व्हिडिओमध्ये समजून सांगितलं आहे की तुम्हाला कोणत्या दिवशी कोणत्या तारखेला हे सुट्ट्या मिळणार आहेत. तर अंगणवाडी सेविका ताईंनो, तुम्ही पाहू शकता हे महाराष्ट्र शासन अंतर्गत विभागीय उपयुक्त महिला व बालविकास पुणे विभाग पुणे रोजी दिनांक तुम्ही पाहू शकता 1/1/2026 रोजी हे परिपत्रक आलेलं आहे, ज्यामध्ये सांगितलेलं आहे बघा, प्रति बाल विकास प्रकल्प अधिकारी नगरी प्रकल्प सर्व पुणे विभाग पुणे अंगणवाडी सेविका विषय तुम्ही पाहू शकता. अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना देण्यात येणाऱ्या सन 2026 मधील सार्वजनिक सुट्ट्या संदर्भ तुम्ही पाहू शकता. शासन परिपत्रक क्रमांक CD इथे पूर्ण माहिती देण्यात आलेली आहे, ज्यामध्ये उपरोक्त विषयांबाबत संदर्भीय क्रमांक शासन परिपत्रकानुसार आपण सूचित करण्यात येते की पुणे विभागातील बाल विकास प्रकल्प अधिकारी नगरी प्रकल्पांतर्गत कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना सन 2026 या वर्षातील सार्वजनिक सुट्ट्या पुढील प्रमाणे देण्यात येणार आहे. तर पगारी सुट्टी असणार आहे व या व्यतिरिक्त ज्या सुट्ट्या असणार आहे, तर इथे पाहू शकता जी पहिली सुट्टी आलेली आहे बुधवारी आलेली आहे, मकर संक्रांतीची सुट्टी आहे. तर सुट्टीची यादी देण्यात आलेली आहे 14/1/2026 बुधवारी ही सार्वजनिक सुट्ट्यांमधली पहिला जो सण येणार आहे. तर नक्कीच अंगणवाडी सेविका व मदतनीस ताईंसाठी ही महत्त्वपूर्ण आनंदाची अपडेट असणार आहे, कारण मकर संक्रांत हा सण नक्कीच अंगणवाडी सेविका असो किंवा महाराष्ट्रामधल्या सर्व महिलांसाठी महत्त्वाचा सण आहे. तर इथे सरकारी सुट्टी मिळाल्यामुळे नक्कीच इथे लाडक्या अंगणवाडी सेविका व आपल्या मदतनीस ताईंसाठी आनंदाची अपडेट असणार आहे. 14 तारखेला पहिली सुट्टी आहे, दुसरी सुट्टी आहे 3 तारखेला 3/3/2026 3 मार्चला मंगळवारी धुलीवंदनची सुट्टी आहे. तुम्ही पाहू शकता. तिसरी आहे ते गुरुवारी गुढीपाडव्याची सुट्टी आहे 19/3/2026ला, जी गुरुवारी गुढीपाडव्याची सुट्टी देण्यात आलेली आहे. त्यानंतर 21 मार्च 2026 शनिवारी रमजान ईदची सुट्टी आहे. त्यानंतर 14 एप्रिल 2026 मंगळवार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती सुट्टी असणार आहे. अशा प्रकारे या सुट्ट्यांची लिस्ट देण्यात आलेली आहे. जी 5वी सुट्टी आहे ते आपण पाहिलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती यांची सुट्टी आहे. त्यानंतर 6 तारखेला मेमध्ये सुट्टी आहे, जे शुक्रवारी आहे, महाराष्ट्र दिनाची सुट्टी आहे. त्यानंतर 25-7 जूनमध्ये शनिवारी आषाढी एकादशीची किंवा मोहरम इथे देण्यात आलेलं आहे. त्यानंतर शुक्रवार रक्षाबंधनची 28/8/2026 ही 8वी सुट्टी असणार आहे. 9वी सुट्टी ते म्हणजे सोमवारी गणेश चतुर्थीची 14/9/2026ला असणार आहे सप्टेंबरमध्ये. त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता की डायरेक्ट इथे 18/9/2025ला गौरीपूजनची सुट्टी आहे, म्हणजे 14 तारखेला गणेश चतुर्थीची आहे, गणपती बाप्पा येतील त्यावेळेसची आहे. त्यानंतर गौरीपूजनची सुद्धा सुट्टी आहे. त्यानंतर अनंत चतुर्दशी दुसरा दिवस त्याची सुद्धा सुट्टी देण्यात आलेली आहे. ही जी फर्स्ट हाफ असणार आहे ही 2026ची सुट्टी आहे. दिवाळी सुट्टीचे वेळापत्रक इथे देण्यात आलेलं आहे, ज्यामध्ये 5/11/2026 ते 11/11/2026 पर्यंत सुट्ट्या असणार आहे. तर अंगणवाडी सेविका ताईंनो, मदतनीस ताईंनो, तुम्ही पाहू शकता इथे की जे आपलं दसऱ्यापर्यंत सांगितलेलं आहे की 20 तारखेला म्हणजे 20-10 ऑक्टोबरला सुद्धा सुट्टी असणार आहे. व उन्हाळी सुट्टी तुम्ही पाहू शकता, ज्यामध्ये 2 मे 2026 ते 17/5/2026 अंगणवाडी सेविका ताईंना सुट्टी असणार आहे व 18 मे 2026 ते 2 जून 2026 हे अंगणवाडी मदतनीस ताईंना सुट्टी असते. प्रत्येक वर्षी हे असं दिलेलं आहे की 15-15 दिवस अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस ताईंना डिवाईड करून सुट्टी देण्यात येते, जेणेकरून अंगणवाडीमध्ये जे कामकाज आहे ते सुरूच राहतात. व त्यानंतर दिवाळी सुट्टी देण्यात आलेली आहे, जे 5/11/2026 ते 11/11 असणार आहे. माननीय सर्वोच्च न्यायालय यांच्या आदेशानुसार अंगणवाडीतील मुलांना वर्षभरात 300 दिवस नाश्ता व आहार पुरवठा होणे आवश्यक असल्याने रविवार असला तरी सुद्धा दिनांक 15/11/2026, 22/11/2026, 29/11/2026, 6/12/2026, 13/12/2026, 20 डिसेंबर 2026 व
27 डिसेंबर 2026 या सुट्टीच्या दिवशी सकस आहार पुरवठा करण्यात येईल याची दक्षता घ्यावी. तर अंगणवाडी सेविका व मदतनीस हे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असल्यामुळे तुम्हाला आता अंगणवाडीतील मुलांना वर्षभरात 300 दिवस नाश्ता आहार पुरवठा होणे आवश्यक आहे. त्यामुळे रविवार असल्याच्या खेरीजसुद्धा म्हणजेच हे दिनांक दिलेले आहेत, आहार पुरवठा करण्यात यावी, हे दक्षता घेण्यात यावी सांगितलेलं आहे. तर महत्त्वपूर्ण अपडेट असल्यामुळे नक्कीच हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या अंगणवाडी सेविका व मदतनीसांपर्यंत शेअर करा. तुम्हाला काय वाटतं की ह्या सुट्ट्या जे दिलेले आहेत ते भरून काढण्यासाठीच काय हे सर्वोच्च न्यायालयाने जे आदेश दिलेले आहेत की जेणेकरून अंगणवाडी सेविका ताई असो, अंगणवाडी मदतनीस ताई असो, ह्या सुट्ट्यांमध्ये सुद्धा त्यांना इव्हन रविवार असलं तरी सुद्धा ह्यांना सुट्ट्या न मिळता हे जे काम आहे ते करावंच लागणार आहे. तर महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्याला फॉलो सबस्क्राईब करा. धन्यवाद.